तर मंदिराच्या बॅक साईडला आहे तो जो धबधबा आपण आता पाहिला. खूप शांत वाटतं या ठिकाणी. सुद्धा एक असा धबधबा आहे जो तुम्ही एन्जॉय करू शकता. बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे भक्ती सोबत पर्यटन. तर मित्रांनो आता आपण निघालो आहोत पुढे त्या चावीच्या फेरीकडे जायचं आहे. मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलवर क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. तेही कसं लगेच. तर मित्रांनो आपण ज्या ठिकाणी होतो कोंडेश्वर तिकडनं निघालो होतो. आपण शिवकालीन विहीर पाहायला जाणार होतो पण त्याच्या आधी आपल्याला एक असं पठार दिसलं होतं छोटंसं जिथे आपल्याला बघितल्यावरती अशी इच्छाच झाली की इथे यायलाच पाहिजे. आणि हे किती छान दिसतंय हे तुम्ही पाहू शकता इकडनं. हे बघा या ठिकाणी अशा आम्ही बाईक्स आणल्यात आणि ह्या ठिकाणावरनं असं हे पाहू शकता तुम्ही. मागे ताहुली किल्ला जो आहे तो खूप छान असा खुणावायला लागला आहे आता तो की असं वाटतं की जायलाच पाहिजे लवकरात लवकर. एवढा उंच तो दिसतोय म्हटल्यावर. आणि इकडनं पुढे पाहू शकता कोंडेश्वर. तिकडे वरती एक गाव आहे आणि हे पूर्ण त्याचं बॅक वॉटर आहे. मगाशी आपण ज्या धरणावरती थांबलो होतो तिथे. आणि हे धरण तिकडे आहे जिथे आपण मगाशी होतो. आणि हा असा खालती रस्ता जातो इकडून. ते पाहू शकता तिकडनं अशी गाडी येते. आणि ह्या पद्धतीने इकडचा पूर्ण त्या साईडला गेलं तर तिकडचा एक व्ह्यू भेटतो आहे. इकडचा हा व्ह्यू बघा इकडनं दिसतो आहे. जसं आता रिसेंटली आपण कोल्हापूरला गेलेलो. कोल्हापूरचा एक व्हिडिओ टाकला नाही आहे मी. काय सांगते मी तुम्हाला की कोल्हापूरला गेलो म्हणून. त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघाल तर तिकडे पण असंच आहे. जो पूर्ण ज्या सगळ्या टेकड्या आहेत त्या पूर्ण अशा पूर्ण ग्रीनच दिसतं. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची अशी झाडं जास्ती नाही नसल्यामुळे ते खूप छान दिसतं. आणि तसंच सेम नागालँडमध्ये एक ठिकाण आहे जे मागे एका यूट्यूबवरती दाखवलं होतं. खूप अप्रतिम दृश्य दिसतात तीवाली. आणि खरंच शांतता आहे. फक्त जरा हॉर्नवाले जरा पॅटर्न करत बसलेत. काय करत आवश्यकता नाही आहे तशी पण रिलॅक्स. खरंच इथे तुम्ही पूर्ण दिवसही बसू शकता. फक्त वातावरणावरती चांगलं पाहिजे कारण जर सूर्य तळपला तर तुम्ही करपले असे. हे खूप छान असं वातावरण आपण एन्जॉय केलं आहे. आता निघूया त्या विहिरीकडे. जरा इथे थोडेफार फोटोशूट वगैरे करूया आणि मग हा तो स्पॉट आहे जिथून आपण खालच्या रोडनी कोंडेश्वरकडे जातो आणि वरच्या रोडनी त्या वरती गावाकडे जातो. आणि तिथे सुद्धा आपण जर असे नुसतेच येऊन आउटिंगला बसलो ना नुसते बाहेर टाईमपास पूर्ण डे आपण स्पेंड करू शकतो ह्या ठिकाणी. खरंच खूप सुंदर दिसतं आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता म्हणजे बघा इकडे डोंगर आहे समोर डोंगर आहे इकडे डोंगर 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 आणि ह्याच्या मधला हा स्पेस आहे. आणि हे जर थोडं इकडे गेलो आपण की इकडे पाणी आहे. अशा पद्धतीचं हे जागा असल्यामुळे खूप छान असं वाटतंय. तर बदलापूर वेस्टला आहोत आम्ही आता आणि शिवकालीन विहिरीकडे चाललो होतो. तेवढ्यात आपल्याला हे शिवाजी महाराजांचं स्मारक दिसलं. खूप छान असं स्मारक बांधलेलं दिसतं. हे आपली उल्हास नदी आहे त्याच्या किनाऱ्यावरच आहे हे स्मारक. आणि तोफा वगैरे बसवल्यात. ह्या ज्या अशा तोफा इथे हे छानपणे बसवत आहेत पण गड किल्ल्यांवरच्या तोफांचं कधी करणार संरक्षण ते माहिती नाही आपल्याला. पण करायला पाहिजे लवकरात लवकर सगळं काही. किसनराव कथोरेजी प्लीज लक्ष द्या गड किल्ल्यांकडे पण. तर मित्रांनो आपण गाडी लावली आणि आपण विहिरीच्या अगदी समोर आहोत पाहू शकता. चावीची विहीर म्हणतात. ॲक्च्युली ही कुलूप असायला पाहिजे होतं. हे कुलपाची विहीर म्हणायला पाहिजे होतं. पण असो. ते समोर आपल्याला समोर गणपती दिसतोय मध्ये. बाजूला रिद्धी सिद्धी आहेत का रे काय नक्की कळत नाही आपल्याला कारण त्यांचे ते हाताचा जो भाग आहे तो भग्न अवस्थेमध्ये त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही आहे की काय आहे. अच्छा बाजूला शरभ अवतार असू शकतो है ना. दोन्हीकडे आहे ना. हो हां ते छान असं कासव दिसतं आपल्याला. आता खालती बघताना एक गोष्ट आठवते. रात्रीच खेळ चाले. बाटली बिटली का टाकली यार लोकांनी.
छान विहीर आहे, उपसा दिसत नाहीये, वापर दिसत नाहीये विहिरीचा. मित्रांनो आपल्याला दिसू शकते ह्या विहिरीचा पूर्ण किती आहे हा भाग पाहू शकता. अल्पेश आतमध्ये उतरून फोटो काढतो. आणि ह्या ठिकाणी बाजूला त्याची संपूर्ण माहिती लिहिलेली आहे. शिवमंदिर पाहताना आपण 1000 वर्ष मागे जातो, त्यानंतर थेट बदलापूरचा उल्लेख हा शिवकाळात आढळतो. अशी ही संपूर्ण माहिती तुम्ही वाचू शकता. व्हिडिओला पाऊस या ठिकाणी दिले चिलबिलाट आहे छान असा. अरे पापलेट सारखं पण मासा आहे रे, कुठला तरी कासव आहे. कासव तर 2 होते. तो कुठला मासा? हा गुरामी. गुरामी? जाईंट गुरामी. कुठले फिश टँक मधले मासे आहेत का ते? फिश टँक मध्ये सोडले. अच्छा. जाईंट गुरामी. फक्त कासव गावठी आहे. हा बघ कॅटफिश. हा कॅटफिश आहे ना. हा काय इथे समोर? हे टँक मध्ये हम्म. मोठा कासव पण होता. ते जाईंट गुरामी ते टँक मधलेच सोडले. हम्म. शरबाचं हे झालं. शरब अवतारच आहे तेच ना. तो दिसत नाही. दोन्हीकडे शरब आहेत. हा समोरचा पण आहे. इकडे वरती आहे चेर हे. हे पाहू शकता. हे तुम्हाला मी जरा जवळून दाखवतो. पाहू शकता गणपती आहे आणि बाजूला रिद्धी सिद्धी आहेत. तर काय आहे माहिती नाही पडत आहे आपल्याला. चला तर ही स्टेप वेल तुम्हाला कशी वाटली सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. म्हणजे इकडे स्टेप वेल का म्हणतो आपण, याला पायऱ्या आहेत अशा उतरायला खालपर्यंत. तर ती भरलेली आहे म्हणून आपल्याला कळत नाही आहे, पण रिकामी होते जेव्हा पाऊस नसतो तेव्हा आपल्याला कळते. छान दिसते आणि शांत परिसर. गावाच्या मधोमध अशी विहीर आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला एक विहीर दाखवली होती, ती दहिवली गावामध्ये नेरळच्या माझ्या मावशीच्या गावची. ती खूप मोठी आहे, प्रचंड मोठी आहे याच्यापेक्षा. ती पण छान आहे. तर मित्रांनो आपली ही विहीर देखील आजच्या दिवसामध्ये पाहून झाली आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी झाल्या असत्या, पण आपल्याला तिकडच्या जो मित्र आपला बरोबर होता प्रणील, तो तिकडच्या तिकडे गेला म्हणून. तर आता तुर्तास आपण रजा घेऊया ही विहीर पाहून. कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.